नमस्कार मित्रांनो, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। विचार करण्याची गोष्ट ऐका बरं का। एका पावसात पूल कोसळतो, दुसऱ्या पावसात रस्ता वाहून जातो, एखादी इमारत अचानक कोसळते, मेट्रोचं काम सुरू असताना अपघात होतो, शहर पाण्याखाली जातं आणि प्रत्येक वेळी आपण एकच वाक्य ऐकतो, चौकशीचे आदेश दिले आहेत। पण आजचा प्रश्न जरा वेगळा आहे, आपण खरंच सुरक्षित आहोत का? गोंधळात ना? आपण अशा एका इन्फ्रास्ट्रक्चरच्या जाळ्यात अडकलो आहोत का जिथे विकासाचं प्रतीक कमी आणि धोक्याचं जास्त बनतंय? विकास म्हणजे फक्त मोठे मोठे पूल, एक्सप्रेसवे, मेट्रो, स्मार्ट सिटी, गगनचुंबी इमारती आणि उद्घाटनांचे विक्रम हे आहेत का? की विकासाचा खरा अर्थ असा असावा की प्रत्येक नागरिक सकाळी घराबाहेर पडून संध्याकाळी सुरक्षितपणे घरी परतावा? आज हा प्रश्न विचारण्याची आपल्या सगळ्यांवरच वेळ आली। भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे। लाखो कोटी रुपयांचे महामार्ग, उड्डाणपूल, मेट्रो, बोगदे, विमानतळ, बंदरं, स्मार्ट सिटी प्रकल्प उभारतोय। आपण $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न पाहतोय। पण दुसऱ्या बाजूला प्रत्येक मान्सूनमध्ये आपल्याला एक वेगळंच वास्तव दिसतं। पाऊस आला की शहर थांबतात, रस्ते खचतात, पूल कोसळतात, रेल्वे थांबते, एक्सप्रेसवे बंद पडतात, इमारती धोकादायक ठरतात आणि सामान्य नागरिकाचा जीव धोक्यात येतो। मग प्रश्न पडतो, समस्या पावसाची आहे की आपल्या नियोजनाची? तुम्हाला थोडं मागे घेऊन जाते। जुलै 2026च्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राने अशाच काही धक्कादायक घटना अनुभवल्या। मोशीमध्ये मुसळधार पावसानंतर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून एका 3 मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला। अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाला मोठं बचाव कार्य राबवावं लागलं। या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि काही कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही या परिसरातील धोक्याबाबत इशारे दिल्याचा दावा केला। या प्रकरणाची चौकशी आता सुरू आहे। पण या दुर्घटनेने एक प्रश्न मात्र सर्वांसमोर ठेवला, जर कचऱ्याचा डोंगरच एका इमारतीसाठी मृत्यूचा सापळा ठरू शकतो, तर आपल्या शहरांच्या नियोजनात नेमकं चुकतंय तरी कुठे? 9 जुलै 2026 रोजी भारतीय हवामान विभागाने पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला। त्याच काळात पुणे लोणावळा घाट विभागात दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली, अनेक गाड्या रद्द केल्या, काहींचे मार्ग बदलले आणि देशातील सर्वाधिक महत्वाच्या म्हणजेच मुंबई पुणे मार्गावर मोठा परिणाम झाला। याच आठवड्यात मावळ तालुक्यातही अतिवृष्टीमुळे दरड कोसळून नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलं। प्रत्येक वर्षी हा पाऊस, हा मान्सून येतो, प्रत्येक वर्षी हा पाऊस पडतो आणि प्रत्येक वर्षी जर शहर ठप्प होत असतील तर हा प्रश्न केवळ निसर्गाचा राहत नाही, तो प्रशासन, नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेचा बनतो। आणि मित्रांनो, असं काही नाही की ही परिस्थिती फक्त महाराष्ट्राची आहे। देशाच्या विविध भागांमध्ये गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांकडेही आपण थोडक्यात पाहूयात। 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळला। या दुर्घटनेत 135हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला। दुरुस्तीनंतर काही दिवसातच घडलेल्या ह्या दुर्घटनेने देखभाल, सुरक्षा तपासणी आणि सार्वजनिक उत्तरदायित्वावर देशभरात चर्चा सुरू केली। त्या चर्चेचं पुढे काय झालं माहीत नाही। त्यानंतर 4 जून 2023 रोजी बिहारमधील अगुवानी सुलतानगंज गंगा पुलाचा बांधकामामधील भाग पुन्हा एकदा कोसळला। सुमारे 1700 कोटींच्या या प्रकल्पाच्या दुर्घटनेनंतर बांधकामाचा दर्जा, तांत्रिक देखरेख आणि सार्वजनिक पैशांच्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले। यानंतर जून आणि जुलै 2024 मध्ये बिहारमधील अररिया, सिवान, सारण, मधुबनी, किशनगंज आणि इतर जिल्ह्यांमध्ये अनेक लहान मोठे पूल कोसळल्याच्या घटना समोर आल्या। काही ठिकाणी अतिवृष्टी कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं,
तर काही ठिकाणी बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले. कारण जरी वेगवेगळी असली तरी एकच गोष्ट स्पष्ट झाली. देशातील पायाभूत सुविधांची नियमित तपासणी आणि देखभाल ही आता पर्याय राहिलेली आहे. 15 जून 2025 रोजी पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीवरील कोंढमाळा पुलाचा भाग कोसळून अनेक नागरिक नदीत वाहून गेले. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. स्थानिकांनी पुलाच्या सुरक्षिततेबाबत यापूर्वी चिंता व्यक्त केल्याचं वृत्त तेव्हा समोर आलं होतं. यानंतर 9 जुलै 2025 रोजी गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात मही नदीवरील गंभीरा पुलाचा एक भाग कोसळला. वाहनं थेट नदीत कोसळली आणि या दुर्घटनेत 22 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गुजरात सरकारने राज्यातील हजारो पुलांची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले. या सर्व घटना एकमेकांपासून वेगळ्या असल्या किंवा तशा दिसत असल्या तरी त्या आपल्याला एकच संदेश देतात. भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशात इन्फ्रास्ट्रक्चरचा वेग वाढलाय, पण त्या वेगा इतकाच भर गुणवत्तेवर, देखभालीवर आणि उत्तरदायित्वावर दिला जातोय का? की आपण विकासाच्या शर्यतीत टिकाऊपणा आणि सुरक्षितता मागे सोडतोय? मित्रांनो, या सर्व घटनांकडे आपण फक्त अपघात म्हणून पाहू शकत नाही. कारण हा प्रश्न केवळ एका पुलाचा किंवा एका रस्त्याचा किंवा इमारतीचा नाही. हा प्रश्न संपूर्ण विकासाच्या मॉडेलचा आहे. आपण शहरं उभारतो, पण ती हवामान बदलासाठी तयार आहेत का? आपण एक्सप्रेसवे बांधतो, पण त्यांची नियमित तपासणी होते का? आपण स्मार्ट सिटी उभारतो, पण पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक नाले, ओढे, जलमार्ग जपले आहेत का? किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण करतो का? जर याच प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असतील तर आपण 5 ट्रिलियन विकासाच्या नावाखाली भविष्यातील संकटांची पायाभरणी तर करत नाही ना. भारतीय हवामान विभाग आणि विविध हवामान संशोधन संस्थांनी गेल्या काही वर्षात वारंवार इशारा दिला की हवामान बदलामुळे अतिवृष्टीच्या घटना अधिक तीव्र आणि अनियमित आहेत. पूर्वी महिनाभरात पडणारा पाऊस आता काही तासातच पडतो. त्यामुळे जुन्या निकषांवर उभारलेली अनेक बांधकामं आणि शहरी व्यवस्था तानाखाली येतात. अशा परिस्थितीत नवीन प्रकल्प उभारताना हवामान प्रतिरोधक डिझाईन, आधुनिक ड्रेनेज प्रणाली, मजबूत गुणवत्ता नियंत्रण आणि नियमित सुरक्षा लेखापरीक्षण ही लक्झरी नसून आजची गरज आहे. मात्र अनेक शहरांमध्ये वास्तव जरा वेगळंच आहे. नैसर्गिक नाले बुजवले जात आहेत, नदीकाठांवर अतिक्रमण होतं, डोंगर उतारांवर मोठ्या प्रमाणात बांधकामं उभी राहतात, झाडांची संख्या कमी होते आणि जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता घटते. परिणामी पाऊस पडला की पाणी वाहून जाण्याऐवजी शहरात साचतं. मग रस्ते, नद्या बनतात, वाहनं अडकतात, रुग्णवाहिका थांबतात, शाळा बंद पडतात आणि सामान्य नागरिकच सर्वात मोठी किंमत मोजतो. प्रश्न फक्त अभियांत्रिकीचा नाही, तो अर्थव्यवस्थेचाही आहे. जेव्हा एखादा पूल कोसळतं तेव्हा फक्त कॉन्क्रीट तुटत नाही, पुरवठा साखळी विस्कळीत होते, उद्योगांचं नुकसान होतं, शेतकऱ्यांची वाहतूक थांबते, विद्यार्थ्यांचं शिक्षण प्रभावित होतं आणि लाखो रुपयांचं, करोडो रुपयांचं आर्थिक नुकसान होतं. म्हणजेच कमकुवत पायाभूत सुविधा ही राष्ट्रीय अर्थव्यवस्थेलाही फटका देणारी बाब आहे. आता हेही तितकंच महत्वाचं आहे की भारतात अनेक जागतिक दर्जाचे महामार्ग, मेट्रो प्रकल्प, विमानतळ, बोगदे, पूल उभारले गेले आणि ते यशस्वीपणे कार्यरत सुद्धा आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकल्प निकृष्ट आहे किंवा प्रत्येक ठेकेदार दोषी आहे असा निष्कर्ष कोणी काढत नाही. पण जिथे वारंवार अपघात घडतात तिथे स्वतंत्र तांत्रिक चौकशी, पारदर्शक अहवाल, दोषींवर त्याच वेळेत कारवाई आणि भविष्यातील सुधारणा या गोष्टी तितक्याच आवश्यक आहेत. चौकशीची समिती नेमणं ही फक्त सुरुवात असते, त्या गोष्टीचा शेवट नाही. आज भारत जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवत आहे. आपण कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, हाय स्पीड रेल, डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी यांची चर्चा करतो.
पण त्याचवेळी नागरिकांना हा विश्वासही द्यायला कमी पडतो की ते ज्या पुलावरून जात आहेत किंवा ज्या इमारतीत काम करतायत आणि ज्या रस्त्यांवरून प्रवास करतायत ते सुरक्षित आहेत. विकासाचा अर्थ वेग नसतो, विकासाचा अर्थ विश्वास असतो. आज आपण स्वतःलाच काही कठीण प्रश्न विचारू. एखादा पूल कोसळल्यानंतरच त्याची तपासणी का होते? पावसाळ्यापूर्वी सर्व पुलांचं आणि सार्वजनिक इमारतींचं अनिवार्य सुरक्षा ऑडिट का होऊ नये? प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र गुणवत्ता तपासणीचे अहवाल सार्वजनिक का करत नाहीत? करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या प्रत्येक प्रकल्पाची जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आता आलेली नाही का? कारण विकासाची खरी परीक्षा उद्घाटनाच्या दिवशी होत नाही, ती पहिल्या मुसळधार पावसात होते. अहो, रिबीन कापणं सोपं असतं, पण दशकानुदशकं सुरक्षित राहील अशी पायाभूत सुविधा उभारणं कठीण असतं. आणि नागरिकांना हवी आहेत ती घोषणांची नव्हे तर विश्वासार्ह आणि टिकाऊ कामांची उदाहरणं. शेवटी एकच प्रश्न, आपण जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं स्वप्न पाहतोय, पण त्या स्वप्नाचा पाया पुरेसा मजबूत आहे का? कारण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे फक्त सिमेंट, स्टील किंवा कॉन्क्रीट नाही, ते लाखो नागरिकांचा विश्वास आहे. आणि जेव्हा पूल कोसळतात, इमारती ढासळतात किंवा दरडी जीव घेतात, तेव्हा फक्त बांधकाम तुटत नाही, व्यवस्थेवरील लोकांचा विश्वासही हादरतो. तुम्हाला काय वाटतं, भारताच्या पायाभूत सुविधांसमोरील सर्वात मोठं आव्हान कोणतं? निकृष्ट नियोजन, अपुरी देखभाल, हवामान बदल की उत्तरदायित्वाचा अभाव? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि हो, स्वतःला अजूनही एक प्रश्न विचारा, या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सापळ्यात आपण मनुष्यगण किंवा आपण सगळे जगू शकतो का? की विकासच आपल्या विनाशाचं कारण ठरणार आहे? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.